नमस्कार. या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणींना स्वनिधीमधून 10,000 ते 50,000 पर्यंत जे काही कर्ज आहे, ती कर्जाची सुविधा मिळेल का? याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तर अनेक साऱ्या महिलांना प्रश्न निर्माण झालेला आहे, की स्वनिधीमधून जे काही 10,000 रुपये ते 50,000 रुपयापर्यंत जे काही कर्ज आहे, ते लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांना जे काही योजनेच्या आधारावर मिळतील का? तर असे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते व अनेक सारे कमेंट्स आलेल्या होत्या. तर यामध्ये जे काही लाडकी बहीणमध्ये पात्र महिला आहेत, तर अशा महिला जे काही स्वनिधीमधून जी काही पंतप्रधान यांनी जी काही स्वनिधी योजना 10,000 रुपयापासून ते 50,000 रुपयांची जी काही कर्ज योजना आहे, ती कर्ज योजना राबविली जाते. तर यामध्ये जे काही लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला आहेत, तर या पात्र महिला या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. व यामध्ये जे काही 10,000 रुपये ते 50,000 रुपयांचे जे काही कर्ज सुविधा आहे, ती कर्ज सुविधा मिळू शकतात. परंतु यामध्ये अनेक साऱ्या महिलांना प्रश्न निर्माण झाला असेल, की जर सुविधा आहे, तर जे काही लोन आहे 10,000 रुपये ते 50,000 रुपये इतके लोन ते कसे मिळवायचे व कशा पद्धतीने दिले जाईल. तर यामध्ये जे काही लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला असतील, तर अशा महिलांना काय करायचे? त्यांच्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन त्यांच्याजवळ आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ज्या अकाउंटमध्ये जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात, ते बँकेचा पासबुक व त्याचबरोबर त्यांचे जे काही अकाउंटला पैसे येतात, जे काही लाडकी बहीण योजनेमधील पैसे येतात, तर ते पैसे येतात, तर त्या बँकेचा स्टेटमेंट त्यांना त्यांच्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन घेऊन जायचे व त्यामध्ये जे काही स्वनिधीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांच्या सायबर कॅफेमधील जे काही व्यक्ती असणार आहे, त्या व्यक्तीला सांगायचे. तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे. तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असेल तरच तुम्ही हे काम करू शकता. तर अनेक महिलांना असे प्रश्न निर्माण झाले होते, की स्वनिधीमधून आम्हाला 10,000 ते 50,000 इतके कर्ज मिळेल का? तर याचं उत्तर असणार आहे होय. तर ज्या काही महिला आहेत, तर त्या महिलांना जे काही काही आर्थिक व्यवसाय करायचा असेल, छोटासा व्यवसाय करायचा असेल किंवा इतर काही काम असेल, तर यामधून जे काही 10,000 ते 50,000 इतके जे काही कर्जाची सुविधा ती कर्जाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. तर त्यासाठी त्यांना जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करायचे. तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात व त्यामधील जी काही लोनची सुविधा आहे, जी काही स्वनिधीमधून जी कर्जाची सुविधा आहे, ती कशा पद्धतीने मिळू शकते याची महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.